हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण सॉल्व करणार आहे वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम आस्क इन द इंटरव्ह्यू विच इज इन द कॅटेगरी ऑफ इझी प्रॉब्लेम स्टेटमेंट फ्रॉम लीड कोड. सो आज या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये पहिले मी एक्सप्लेन करणार की व्हॉट इज ॲक्च्युली वी नीड टू सॉल्व हिअर, आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व करू, म्हणजे कोडिंगकडे वळूया. सो बिफोर आय डाईव्ह इन टू द एक्सप्लेनेशन पार्ट, मी थोडं एक एक्झाम्पल देऊन एक एक्सप्लेनेशन देते की ॲक्च्युली प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं काय आहे. सो इमॅजिन करा की तुम्ही एक पिझ्झा परचेस करायला गेले आहात आणि पिझ्झाची प्राईस आहे टोटल 9 रुपीज. ठीक आहे. जसं हे एक्झाम्पल दिलेलं आहे, मी हेच ॲज अ फॉर्म ऑफ म्हणजे पिझ्झा घेऊन वगैरे एक्सप्लेन करते, म्हणजे थोडं इझी जाईल अंडरस्टँडिंगसाठी. सो लेट्स से की पिझ्झा तुमचा 9 रुपयाचा आहे आणि करंटली तुमच्याकडे 2 रुपये, म्हणजे लेट्स से की आपण खिशात हात घातला, 2 रुपये निघाले. आता तुमचा क्वेश्चन काय असणार आहे की मला अजून किती पैशाची गरज आहे, बरोबर? पिझ्झा परचेस करण्यासाठी अजून किती रुपये लागतील? 9 रुपयाचा पिझ्झा होता, 2 रुपये सध्या हातामध्ये पडले. आपण काय करणार, जस्ट मायनस ऑपरेशन करणार की 9 - 2 जर मी केलं तर मला 7 रुपयाची अजून गरज आहे, बरोबर? सो हे प्रॉब्लेम असं वर्क करणार आहे, म्हणजे इथे आपल्याकडे एक ॲरे दिलेला राहणार आहे आणि त्या ॲरेवरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, त्याची कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायची आहे, म्हणजे की आपल्याला गरज कितीची आहे. तर आता समजा आपण असंही करू शकतो वन बाय वन पेअर थ्रू, की दिलेल्या गिव्हन ॲरेमध्ये की 2 आहे, 7 आहे, 2 + 7 करून इक्वल टू 9 येते का? येस, आणि आपल्याला भेटलाय. फॉर एक्झाम्पल की इथे 2 7 असता दुसरं काही. आता एक्झाम्पल 2 मध्ये 3 + 2 दिलेलं आहे. आता पहिले दोन पेअर जर आपण केले 3 + 2 तर 5 येतं. दिस इज नॉट द टार्गेट, म्हणजे तो पुढे पुढे जाईल. म्हणजे हा कोणता ब्रूट फोर्स अप्रोच झाला. आता ॲरे छोटा आहे म्हणून इथं आपण काउंट करू शकतो की पूर्ण वन बाय वन तो ब्रूट फोर्स अप्रोचनी सगळं कॅल्क्युलेट करून वन बाय वन टार्गेट फाइंड आउट करेन. पण लेट्स से की ॲरेची साईज खूप मोठी आहे, त्या केसेसमध्ये दिस अप्रोच इज नॉट गुड, राईट? सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, कॉम्प्लिमेंटवाला अप्रोच घेणार आहे. कॉम्प्लिमेंटवाला अप्रोच म्हणजे काय, की सध्या माझ्याकडे किती आहेत आणि मला गरज कितीची आहे. मग गरज कितीची आहे म्हणजे काय, 7ची आपल्याला गरज होती, बरोबर? आपल्याकडे 2 रुपीज होते आणि $9चा समजा 9 रुपयाचा पिझ्झा आहे, तर त्याच्यावरून 7ची आपल्याला गरज आहे. मग आता 7 हा ऑलरेडी माझ्याकडे मी पाहिला होता का कधी, हे मी आठवण करायचा प्रयत्न करेन. आता ह्या आठवण करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणू की लेट्स से मी काय केलं की जसं जसं मी पुढे पुढे चालली माझ्या ॲरेमध्ये, जे जे माझे अमाऊंट समजा आता 2 7 हे जसे जसे माझ्याकडे येत आहेत तसे तसे मी ते स्टोअर करून ठेवीन कुठेतरी. स्टोअर करून ठेवीन म्हणजे काय, की मी ते कुठेतरी अशीच ठेवीन समोर, की हे आले 2 रुपये, हे आले 7 रुपये समोर ठेवीन. म्हणजे जेव्हा कधी मला रिक्वायरमेंट येईल की समजा मी 7 आलेत माझ्याकडे की ऑलरेडी आलेत, मला लगेच दिसणार, बरोबर? तर ते लगेच दिसणं म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण यूज करू एक हॅश मॅप. आता हॅश मॅपचं वर्क कसं करणार आहे, आपण काय करू, प्रत्येक वेळेस हॅश मॅपमध्ये एक की व्हॅल्यू पेअरमध्ये इन्सर्ट करू. म्हणजे 2 वाला 2 आणि 2चा इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय, की कोणत्या नंबरवर 2 ऑकर झाला. आता इथे 2चा इंडेक्स काय आहे, 0, 7चा इंडेक्स आहे 1, 11 आणि 15. याचं काय 0, 1, 2, 3 असे इंडेक्स राहणार, बरोबर? म्हणून आपण असे पेअर वाईज ते हॅश मॅपमध्ये इन्सर्ट करू आणि जशी जशी ती पेअर आपण वन बाय वन, म्हणजे एक व्ह्यू भेटेल. व्ह्यू म्हणजे काय, ॲरे जसा आपला फॉर लूपमध्ये एक 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 ते लूपमध्ये फिरेल, तसं तसं आपण ते इन्सर्ट करत जाऊ. सो लेट स्टार्ट विथ अ कोडिंग, म्हणजे थोडा आयडिया पण येऊन जाईल की एक्झॅक्टली मी म्हणत काय आहे त्या गोष्टीमध्ये. तर आपल्याला लागणार आहे पहिले एक हॅश मॅप. हॅश मॅप याच्यासाठी की आपण जसं मी म्हटलं की आपण समोर ठेवू एक एक 2 7 11 15, की ते पहिलेच गेली का ती कॉम्प्लिमेंट, की ऑलरेडी येणार आहे त्याच्यासाठी. सो ह्याच्यामध्ये राहणार आहे माझी पेअर की व्हॅल्यू, म्हणजे हे 2 आणि 2चा इंडेक्स स्टोअर करण्यासाठी, 7 7चा इंडेक्स स्टोअर करण्यासाठी. सो म्हणून मी इंटिजर इंटिजर अशी पेअर करणार आहे, इक्वल टू न्यू हॅश मॅप. हा बस हॅश मॅपचा सिंटॅक्स. आता फॉर लूप माझा कुठपर्यंत जाणार आहे, पूर्ण नम्स ॲरे पर्यंत. आय इक्वल टू 0, आय लेस दॅन नम्स डॉट लेंथ आय प्लस प्लस. ओके. आता मला फाइंड आउट करायची आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे मला गरज कितीची आहे, गरज. आता गरज कितीची आहे, टार्गेट. टार्गेट आपलं हे जे आलंय इनपुट आपल्या याला टू सम मेथडला, आणि आर्ग्युमेंट सॉरी, आणि त्याच्यामध्ये सॉरी मायनस किती करावं लागणार मला, नम्स, म्हणजे सध्या जे आलंय ॲरेमध्ये नम्स ऑफ आय. आता फॉर एक्झाम्पल
मी आलेली अमाऊंट आता इथे 9 मायनस जर मी हे केलं 2 तर किती 7. आता 7 मी पहिले फाइंड आउट करेन की मी ऑलरेडी 7 कुठे पाहिलाय का. पाहिलाय का म्हणजे काय करणार मी मॅप्स डॉट कंटेन्स की याची एक मेथड आहे हॅश मॅपची, जी की फाइंड आउट करून देईल आपल्याला की कॉम्प्लिमेंट मी ऑलरेडी पाहिला की नाही पाहिला. जर पाहिला असेल म्हणजे काय की पेअर फाइंड आउट झाली, जस्ट रिटर्न करायचं आहे आपल्याला, रिटर्न न्यू इंट. मी तर ॲरे फॉर्म मध्ये त्याचे इंडेक्स मला रिटर्न करायचे इथे. इफ यू सी हे काय आहे आपल्याला इंडेक्स 0 आणि 1 काय इंडेक्स आहे, 1 आणि 2 काय समचे इंडेक्स आहे बरोबर. सो हे इंडेक्स आपल्याला रिटर्न करायचे. आता इथे कोणता राहणार आहे मॅप डॉट गेट, आपल्याला कॉम्प्लिमेंट गेट करायची आहे आणि सेकंड पेअर राहणार आहे आपली आय. हे झाला त्याचा इंडेक्स जे पेअर आपल्याला भेटली. आणि हे जर करेक्ट नसेल तर काय करणार आपण मॅप डॉट सिम्पली आपण इन्सर्ट करणार आहे जसं जसं ते पेयर्स येत जातील. आता इथे असणार आहे नम्स ऑफ आय आणि त्याचा इंडेक्स, दॅट्स इट. आता सपोज की असं कंडिशन आली की पेअर नाहीच आहे बरोबर, असू पण शकते ना की ॲरे मध्ये एंटायर ॲरे आपण पूर्ण हे केला लूप मध्ये फिरवला पण पेअरच नाहीये कुठे, तर मग त्या केसमध्ये आपण थ्रो करणार आहे इलिगल एक्सेप्शन, इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन, जे की थ्रो करू आपण नो पेअर फाउंड हा एक मेसेज रिटर्न करू, म्हणजे आपले सगळे सिनारिओ इथे हँडल्स होते. ठीक आहे, लेट्स ट्राय टू रन द कोड. मॅप डॉट इथे एस मिस झालाय, कंटेन्स की थ्रो न्यू इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन. cool, try to submit the code. हाँ, सो 99.39% रन टाइम ही आलाय. सो याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे. सो हे प्रॉब्लेम स्टेटमेंट जर आपण ब्रूट फोर्स अप्रोचनी सॉल्व्ह केलं असतं म्हणजे पेअर बाय पेअर किती आणि ते म्हणजे प्रत्येक याला ते व्हिजिट करणार, प्रत्येक पेअरला ते करणार, तर त्याची ओ ऑफ एन स्क्वेअर कॉम्प्लेक्सिटी आली असती बरोबर, पूर्ण ॲरेला आपल्याला हे करायला लागलं असतं. पण आता इथे काय होत आहे वन पास मध्येच आपलं सगळं ऑपरेशन होत आहे, म्हणून याची कॉम्प्लेक्सिटी मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट येते याच्यामध्ये, ओ ऑफ एन मध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह होत आहे. सो व्हेनेवर आपल्याला हा क्वेश्चन विचारला जातो ना, तर ह्याच्यावर टिप मी एवढीच देऊ शकते की पहिले तर फोकस करायचं की आपल्याला पेअर फाइंड आउट करायची आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यात कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायची आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे की त्या जे पण आलेलं आहे कॉम्प्लिमेंट आणि त्याचं जे निगेटिव्ह ऑपरेशन आपण केलं निगेशन, टार्गेट मायनस जो पण आपला नम्स ऑफ आय होता त्याचा आपल्याला ते इक्वल टार्गेट भेटतो की नाही बरोबर ते फाइंड आउट करायचं आहे. आणि इमिडिएटली हे थिंक करायचं की कॅन आय स्टोअर प्रिव्हियसली सीन व्हॅल्यूज इन द हॅश मॅप बरोबर. सो याच्यानुसार ते पॅटर्न्स आपल्या डोक्यात येत जाणार. So this is how we can solve this problem. I hope it was easy to understand. Just try to solve it on your own once with the brute force approach as well. म्हणजे तुम्हाला analogy कळेल दोन्ही पण प्रॉब्लेम स्टेटमेंटची. Thanks for watching the video.